नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. दिवसागणिक आपण पाहतोय की दिवाळी सण संपल्यानंतर पुन्हा एकदा जो तो आपल्या कामाला लागलेला असताना दुसरीकडे एका गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाहीये. कारण इतर देशांमध्ये ज्या प्रकारे कोरोनाची दुसरी लाट सुरू झालेली आहे तशीच काहीशी परिस्थिती ही आपल्या देशात तर निर्माण होत नाही ना. ही समस्या निर्माण झालेली असताना दुसरीकडे मात्र येत्या काही दिवसांमध्ये शाळा आणि महाविद्यालय देखील सुरू होताना दिसतील. या शाळा महाविद्यालय सुरू होत असताना पुन्हा एकदा दुसऱ्या लाटेला आपण आमंत्रण तर देत नाही आहोत ना. याच महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोतच. त्याचबरोबर जर विद्यार्थी शाळेमध्ये जाणार असतील तर या विद्यार्थ्यांना जर कोरोनाची लागण झाली तर त्यासाठी जबाबदार कोण, आज हा महत्त्वाचा विषय आहे. आणि त्यासाठीच आजचा लोकशाही विशेषचा एपिसोड मिस करू नका, नक्की पहा. सुरुवात करूयात अगदी काही क्षणामध्ये लोकशाही विशेषमध्ये दुसरी लाट या महत्त्वाच्या विषयावर. दिवाळीनंतर राज्यामधील शाळा सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत. मात्र पालकांनी त्यांच्या जबाबदारीवरती मुलांना शाळेत पाठवावं असं शाळेकडून सांगितलं जात आहे आणि त्यासंबंधीचं हमीपत्र पालकांकडून भरून घेतलं जात आहे. तर दुसरीकडे शाळा सुरू होण्यापूर्वीच एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. पुण्यामध्ये एका उर्दू शाळेतील शिक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे आणि यामुळे शिक्षकांसह पालकही धास्तावले आहेत. पाहूयात याविषयीचा विशेष रिपोर्ट. शिक्षकांचं महत्त्व लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. शिक्षक म्हणजे गुरु, शिक्षक म्हणजे दुसरे पालकच. शिक्षकांच्या जबाबदारीवर पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात. मात्र आता हेच शिक्षक मुलांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार देत आहेत. पालकांनी त्यांच्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठवावं असं शाळेकडून सांगितलं जात आहे. राज्य सरकार इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यावर ठाम आहे. मात्र आता शाळा व्यवस्थापन आणि पालकांनी त्या निर्णयाचा तीव्र विरोध केलाय. मुलांना कोरोना झाल्यास त्याला शाळा जबाबदार राहणार नाही असं हमीपत्र पालकांकडून लिहून घेण्यात येत आहे. हे हमीपत्र पालकांकडून त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यास होकार अथवा नकार नोंदवण्यासाठी आहे. या संबंधीच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मात्र या हमीपत्रामध्ये मुलांना शाळेत कोरोना झाल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची हे स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. कसं आहे हमीपत्र? विद्यार्थ्याचं नाव, इयत्ता, पालकांचं नाव आणि पत्ता, पालकांचा मोबाईल क्रमांक, मुलाला शाळेत पाठवण्याची परवानगी पालकांकडून घेण्याविषयीचा देखील प्रश्न, मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी करायच्या उपाययोजनांविषयीच्या सूचना. हम मुंबई के जो स्कूल है वो 31 दिसंबर तक शुरू नहीं करते हो, उसके बाद हम शुरू करें. तो हमने जो SOPs में कहा है कि जिस तरह से लोकल अथॉरिटी है उन्हीं को ये निर्णय लेना है. आज भी मैंने सभी विभागीय आयुक्त जी से बात किया है, कलेक्टर जी से कम्युनिकेशन हमारा शुरू है. माननीय मुख्य सचिव जी ने भी कहा है कि सभी से उनकी भी बात हो चुकी है. तो मुझे लगता है हमने ऑलरेडी उनको कहा है कि चाहे क्लीननेस की बात हो, चाहे सैनिटाइजेशन की बात हो, चाहे विद्यार्थियों की प्रेजेंस की बात हो, पालक की सहमति की बात हो, ये सभी चीजों को ध्यान में रखते हुए और बच्चों की हेल्थ की प्राथमिकता रखते हुए स्थानीय प्रशासन को निर्णय लेना है. मुलांना कोरोना झाल्यास त्याची नेमकी जबाबदारी कुणाची हा प्रश्न राज्य सरकारच्या हमीपत्रात नसला तरी त्याची उणीव शाळांनी भरून काढली आहे. विशेष म्हणजे शाळांकडून हमीपत्राचा दुसरा नमुना तयार करण्यात आलाय. त्यामध्ये मुलाला शाळेत काही झाल्यास त्याची जबाबदारी पालकांची राहील असं त्यात नमूद करण्यात आलंय. या हमीपत्रामुळे अनेक पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिलाय. राज्य सरकार शाळा सुरू करण्याच्या तयारीत असताना मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिलेत. दिवाळी आणि सणवारांच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गर्दीमुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी हा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. तर मुंबईची जी परिस्थिती कोरोनाची जी आहे ती कंट्रोलमध्ये आहे. पण बाकीच्या देशामध्ये जी परिस्थिती आजच्या तारखेला जी दिसते, तिकडे दुसरी लाट चालू झालेली आपल्याला कोरोनाची आढळून येते. आणि अशी परिस्थिती आपल्याकडे पुन्हा येऊ नये याच्यासाठी पूर्व काळजीसाठी आपण मुंबईच्या कुठल्याच शाळा, खाजगी शाळा आणि महानगरपालिकेची शाळा 31 डिसेंबरपर्यंत चालू करणार नाहीये असं आयुक्तांनी आपल्याला निर्णय दिलेला आहे. शाळा सुरू होण्यापूर्वीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या भवानी पेठेतल्या उर्दू शाळेतील एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यात पालिकेच्या शाळेत माध्यमिक विभागाचे एकूण 230 शिक्षक आहेत. या सर्व शिक्षकांना कोरोनाच्या चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास शाळा बंदच ठेवण्याची वेळ येऊ शकते. जगभरात कोरोनाची दुसरी लाट येत असताना खबरदारी म्हणून अमेरिकेसह न्यूयॉर्कमधील शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. अशीच परिस्थिती महाराष्ट्र सरकारवर येऊ नये यासाठी आताच काळजी घ्यायला हवी. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज.
आणि आजच्या याच महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे IMA महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे. डॉक्टर, स्वागत आपलं या चर्चेमध्ये. भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकर. प्रदीपजी, आपलंही स्वागत. संध्या दोशी आहेत महापालिका शिक्षण समितीच्या अध्यक्ष. संध्याजी, आपलं देखील स्वागत. तर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बच्चू कडूजी, आपलं देखील स्वागत. बच्चू कडूजी, मला तुमच्यापासून खरं तर सुरुवात करायला आवडेल आजच्या या महत्त्वाच्या विषयाची, कारण दुसऱ्या लाटेचे संकेत मिळत असताना दुसरीकडे दिवाळीनंतर शाळा आणि ज्युनियर कॉलेजेस सुरू करण्यासंदर्भातला एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतरही शाळा प्रशासन कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्यांची हमी घ्यायला तयार नाही किंवा विद्यार्थ्यांना जर कोरोनाची लागण झाली तर याची जबाबदारी शाळा प्रशासन घेताना दिसून येत नाही. आणि या संदर्भामध्ये हमीपत्र जे आहे ते लिहून घेतलं जाणार आहे पालकांकडून. पालक देखील धास्तावलेले आहेत की कोविडच्या या कालावधीमध्ये किंवा अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची लस आलेली नसताना या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवावं की न पाठवावं. मात्र यामध्ये कुणाला तरी या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यावेळेला एकतर्फी निर्णय घेऊन चालणार नाही. बच्चू कडूजी, आपण कशा प्रकारे पाहता शाळा प्रशासन पालकांकडून ज्या प्रकारची मागणी करत आहे त्याकडे? बरोबर आहे. आखरी पालकांची जे मागणी आहे ते सुद्धा विचारात घ्यावं लागेल. कारण आपण असं पाहतोय का आम्ही आत्तापर्यंत विचार करत होता बऱ्याच पालकाकडून फोन यायचे का शाळा कधी सुरू होते, शाळा कधी सुरू होते अशी एक मागणी होती. आणि आता नेमकं दुसऱ्या लाटीचं भयसुद्धा आता सध्या सगळ्या इकडे आपण सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या इकडे ते पसरत आहे. अशा वेळेस आपण पाहतो का काही जे भूमिका आपण घेतो आहे ते पुन्हा अडचणीत आणणारी नसावी हा त्याच्यात पाहणं गरजेचं आहे. आपण एक लक्षात ठेवा का मागणी होती म्हणून आपण आमच्या वर्षाताई गायकवाडने किंवा शिक्षण विभागाने सगळ्यांना विचारून तो निर्णय घेतला तर 23 तारखेपासून आपण शाळा सुरू करू. जेव्हा निर्णय घेतला तेव्हा एवढी काही वाईट परिस्थिती नव्हती. पुन्हा आता पेशंट वाढायला लागलेले आहे. दिल्लीमध्ये पेशंट वाढायला लागले, इतर राज्यामध्ये सुद्धा आणि आपल्या राज्यात सुद्धा हरियाणामध्ये सुद्धा 78 पोरं कोरोना बाधित झाले. आणि अशा वेळेस एका इकडे निर्णय आपण घेतला नसता त्यावेळेस आणि हे जर लाट नसती तर मग आपली तयारी झाली नसती. आणि ती निर्णय त्यावेळेस घेणं अतिशय योग्य होता. कारण आता तो लाटीचा आता अधिक पुन्हा जोर वाढतोय. अशा वेळेस पुन्हा काहीतरी निर्णयाच्यामध्ये घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा वेळ कदाचित येऊ शकतं. त्या सगळ्या गोष्टीचा तपासूनच कदाचित अधिक काही निर्णयामध्ये कमी जास्त होऊ शकतं. बरोबर आहे. भाजप प्रवक्ते प्रदीप पेशकर यांच्याकडे जाऊयात. प्रदीप पेशकरजी, सरकारनं किंवा एका बाजूला शिक्षण खात्यानं घेतलेला जो महत्त्वपूर्ण निर्णय आहे त्याचा आता पुनर्विचार करण्याची आपल्या सगळ्यांवरती वेळ आलेली आहे का? प्रदीपजी. प्रदीपजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? कदाचित माझा आवाज त्यांच्यापर्यंत जात नाहीये. महापालिका शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत यावेळेला. संध्या दोशीजी, पुनर्विचार व्हावा का या निर्णयाचा? कारण बच्चू कडूजी म्हणतात ज्या क्षणाला हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला होता शाळा सुरू करण्यासंदर्भातला, कारण पालकांची एका बाजूला इच्छा होती आणि त्यांनी देखील मागणी केलेली होती की शाळा या सुरू करण्यात याव्यात, तर दुसरीकडे मात्र आता पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे का? दिवाळीच्या कालावधीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बाजारामध्ये असलेली गर्दी असेल, मग ती मुंबई काय तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये दिवाळी सण साजरा करत असताना लोकांना कुठेतरी कोरोनाचा विसर पडलेला होता. मात्र ज्या वेळेला पुढच्या पिढीवरती याचे परिणाम होताना दिसून येतील त्यावेळेला याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे वाटतं का? संध्याजी. मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेने जो निर्णय घेतलेला आहे तो बाकीच्या राज्यांमध्ये जी आज कोरोनाची दुसरी लाट आपण म्हणतो ती जी चालू झालेली आहे त्या उद्देशाने आपण एक काळजी घेण्यासाठी म्हणजे आपल्या मुलांची डिसेंबरला 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या उद्देशाने आपण घेतलेला आहे. निश्चितच आहे. यावेळेला निर्णय घेण्यासंदर्भामध्ये संध्या दोशी आपल्याशी बोलताना दिसतात. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर अविनाश भोंडवेजी यांच्याकडे जाऊयात. डॉक्टर अविनाश भोंडवेजी, आपण यापूर्वी पाहिलं होतं अमेरिकेमध्ये ज्यावेळेला शाळा सुरू करण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला त्यानंतर मात्र अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली. दुसरी लाट येत असताना त्यामध्ये विद्यार्थ्यांना झालेलं जे इन्फेक्शन होतं किंवा त्यांना झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव जो होता त्यामुळे ही दुसरी लाट आणखी वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. भारतातही तशी चूक
होणं हे आपल्याला अपेक्षित नाही आहे, त्यातही महाराष्ट्रासारखं राज्य ज्या ठिकाणी दिवाळीच्या कालावधीमध्ये सर्वाधिक लोक बाहेर पडलेले होते, गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळालेली होती. आणि मुंबईसारख्या शहराचा जरी आपण विचार केला तर हळूहळू का होईना लोकल पूर्वपदावरती येते, पब्लिक ट्रान्सपोर्टनं लोक जे आहे ते बाहेर पडताना दिसतात. अशा वेळेला जरी आपण सरकारनं दिलेल्या नियमांचं पालन केलं तर ते शाळेमध्ये काटेकोरपणे पालन केलंच जाईल यावरती आपण विश्वास ठेवू शकतो का? कारण लहान लहान मुलं त्या ठिकाणी जाणार आहेत. डॉक्टर, संबंधी कुठलंही धरसोडीचं धोरण घेणं हेच मुळात चुकीचं आहे. ही जी आता आपण पाहिलं की दिवाळीच्या सुमारास गर्दी झाली, या गर्दीमध्ये फक्त तरुण किंवा वृद्ध लोक नव्हते तर त्यामध्ये लहान मुलंही होती. त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे की आता ही मुलं सुद्धा इन्फेक्ट झालेली असू शकतील. ज्या वेळेला ही मुलं शाळेत जातील त्यावेळेला ती एकमेकांमध्ये हा आजार पसरवतील. त्याच्यामुळं शाळेमध्ये जाण्यापूर्वी या मुलांची तपासणी केली जाणार असण्याचं कळतं. त्याचप्रमाणे शिक्षकांची सध्या मी आज पुण्यामध्ये पाहिलं की शिक्षकांना जे काही शाळांमध्ये आहेत त्यांनाही त्यांच्याही पूर्ण कोविडचं तपासणी करून घ्यायला सांगितलेली आहे. तर या पद्धतीने काळजी घेतली आपण तर एंट्रीचं हे कळता येईल. परंतु एक गोष्ट साधी लक्षात आहे, मी अनेक शाळांमध्ये जातो, आपल्यालाही हे माहिती आहे की आपण शाळांमध्ये गेल्यावर अमुक एक तुम्ही एकत्र खेळू नका, एकत्र दंगा मस्ती करू नका. मग हे तो मुलगा पहिलीतला असो, केजीतला असो किंवा 9वी-10वीतला असो, ह्या गोष्टी पाळल्या जाणार नाहीत हे नक्कीच शक्य आहे. दुसरी गोष्ट अशी होती की ज्या वेळेला हे कोविडचं हे प्रमाण आपल्या इथं कमी होतं त्यावेळेसच या गोष्टीचं आपण तुम्ही जसं म्हणलात तसं अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये पुन्हा दुसरी लाट आली. या दुसऱ्या लाटेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर यामध्ये तरुण वर्गाचा समावेश जास्ती आहे. आत्ताची जी लाट आहे याच्यामध्ये तरुण वर्गाचं इन्व्हॉल्वमेंट जास्ती बाधित झालेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या इथे ज्या वेळेला अशी दुसरी लाट येईल ती लक्षणं दिसतातच आहे आणि हे आपण आधीपासूनच बोलतोय की ही येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे शाळा आणि कॉलेजेस सुरू करताना ही मुलं नक्कीच इन्फेक्ट होणार आहेत. म्हणजे आत्ता दिवाळीच्या ह्याच्यामध्ये त्यांचं इन्फेक्शन त्यांना झालेलं आहे किंवा होणार आहे. त्यानंतरच्या गर्दीमध्ये पुन्हा ते इन्फेक्ट होणार आहेत, बाधित होणार आहेत आणि शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांना पुन्हा ते एकमेकांमध्ये पसरवणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर आत्ता हे जो शाळा सुरू करण्याबद्दलचा निर्णय होता हा थोडासा विचार कमी पडला असं मी म्हणेन. बरोबर आहे, विचार कमी पडला असं आपण म्हणताय. आणि डॉक्टरची भीती वर्तवली जाते संपूर्ण जगभरामध्ये दुसऱ्या लाटेसंदर्भातली. तशा प्रकारचं पोषक वातावरण राज्यात तरी निर्माण करू नये, देशात तरी निर्माण करू नये हे अत्यंत आवश्यक आहे. प्रदीप पेशकर यांच्यापर्यंत माझा आवाज जातो असं समजून मी आपल्याला प्रश्न विचारतोय. प्रदीप पेशकरजी, एका बाजूला सरकारनं घेतलेला जो निर्णय आहे त्यामध्ये धरसोड वृत्ती आपल्याला करून चालणार नाही. मॅसिव्ह कॅरियरच्या आपण अनेक केसेस आजपर्यंत पाहिलेल्या आहेत. ज्यावेळेला हा तरुण वर्ग किंवा आपण म्हणूयात 9वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी ज्यावेळेला घरातून बाहेर पडतील, मॅसिव्ह कॅरियर्स म्हणून त्यांची देखील संख्या जी आहे ती वाढण्याची शक्यता निश्चित नाकारता येत नाही. ज्या प्रकारे एका बाजूला निर्णय घेण्यात आलेला होता की शाळा ज्यावेळेला सुरू होत आहेत फक्त शिक्षकांच्याच कोरोना चाचण्या केल्या जात आहेत, तर दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्यांचा किंवा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी कुणाची याचा विचार मात्र सरकार करताना दिसतंय असं वाटतं का आपल्याला? प्रदीपजी, विचारजी असा आहे की सुरुवातीपासूनच आम्ही सांगत आलेलो आहे की या सरकारचं याकडे गांभीर्याने पाहण्याचं कुठलंही धोरणच नाहीये असं आमचं मत आहे. प्रत्यक्षात याचं कारण सायंटिफिक लॉकडाऊन प्रोसिजर्स, अनलॉकच्या प्रोसिजर्स करून हा अनलॉकिंगची प्रोसेस सुरू करायला पाहिजे. फक्त जुमलेबाजी करून पुनश्च हरिओम म्हणून होणार नाही आहे. तर आपल्याला यामध्ये अतिशय तळागाळापर्यंत पोहोचतील अशा प्रोसिजर्स तयार करून आपल्याला काम करणं आवश्यक आहे. यामध्ये बेसिकली आपल्याला हे बघायला पाहिजे की लॉकडाऊन अनलॉक करताना, लॉकडाऊन उठवताना सुद्धा कुठलीही एक वाक्यता या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा नव्हती. मुख्यमंत्री वेगळं सांगतात, मंत्री महोदय वेगळं सांगतात आणि आज तर कहरच झाला की मंत्र्यांनी सांगितलं की 23 तारखेपासून शाळा उघडायची आहे आणि आयुक्त सांगतात की यामध्ये होणार नाही कारण 31 तारखेपर्यंत शाळा उघडणारच नाही. म्हणजे ही जी काही परिस्थिती आहे सगळी, ही प्रशासनामध्ये सुद्धा एक वाक्यता नाही हे याच्यातून दिसून येतं. बरोबर, प्रशासनामध्ये जर एकवाक्यता नसेल, जसं प्रदीपजी आपण म्हणताय, बच्चू कडूजींकडून आपण उत्तर घेऊयात. बच्चू कडूजी, जर प्रशासनामध्ये एकवाक्यता नसेल तर पालकांनी कुणाच्या भरोश्यावरती या विद्यार्थ्यांना शाळांपर्यंत सोडायचं किंवा ज्युनियर कॉलेजेस पर्यंत सोडायचं?
बच्चू कडूजी, माझा प्रश्न आपल्यासाठी आहे. बच्चू कडू यांच्यापर्यंत कदाचित माझा आवाज यावाला जो तो पोहोचत नाही आहे. मात्र संध्या दोशी यांच्याकडे जाऊयात आपण. संध्या दोशीजी, प्रदीप पेशकर यांचं म्हणणं हे अतिशय योग्य आहे. जर योग्य रीतीचा समन्वय नसेल, पुन्हा एकदा पुनर्विचार करण्याची वेळ येत असेल, तर पालकांनी कुणाच्या भरवशावरती या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सोडायचंय? संध्याजी, ह्याच्यामध्ये मला असं बोलायचं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या शाळेचं 15 दिवसा अगोदर ज्यावेळेला धोरण आपण डिक्लेअर केलं की आपण 23 नोव्हेंबरपासून शाळा चालू करणार आहोत, पण त्या दरम्यान अगोदरच आपण एक सर्क्युलर काढलं होतं की आपण शिक्षकांच्या आणि मुलांच्या ह्यात आपण कोरोना टेस्ट आहे, RT-PCR जे केलंच गरजेचं आहे ते आपण करूनच पुढच्या वेळेला आपण ह्यांना आणि पॅरेंट्सकडून आपण संमती पत्रक हे त्यांच्याकडून आपण घेणार होतो. आणि संमती पत्रक असेल तर आपण शाळेमध्ये आपण शाळा चालू करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना बिंदास म्हणजे पॅरेंट्सची परवानगी असेल तरच आपण त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आपल्या शाळेमध्ये आपण करणार होतो. अशा पद्धतीचं धोरण होतं. महानगरपालिकेचं धोरण या बाबतीतलं क्लिअर आहे की आपण शाळा ज्या आपण क्वारंटाईन सेंटरसाठी पण आपण वापरल्या गेल्या होत्या त्याच्यापैकी 77 शाळा माझ्या मते होत्या. त्या 77 शाळा पण आपण पूर्णपणे क्वारंटाईन सेंटर खाली करून आपण त्या शाळेंचं क्लिनिंग म्हणजे शिपायांकडून क्लिनिंग, सॅनिटायझिंग वगैरे जे काही साफसफाई करता येईल त्या पद्धतीचं आपण करून घेतलेलं आहे. फक्त माझ्या मते मुंबई महानगरपालिकेमध्ये एकच शाळा आहे भायखळा पूर्वला की तिथे कैद्यांसाठी ते आपण क्वारंटाईन सेंटर बनवलं होतं. ते फक्त आपण खाली केलेलं नाही आहे आणि त्यांचं आपण शाळेचं नियरबाय जी स्कूल असेल त्या ठिकाणी आपण शिफ्टिंग करणार होतो. तर माझ्या मते तरी असं आहे की महानगरपालिकेचं धोरण क्लिअर आहे. त्या बाबतीतलं जर आपल्या महानगरपालिकेला जर का काळजी नसती तर आज आयुक्तांनी हे स्टेटमेंट दिलं नसतं की 31 डिसेंबरपर्यंत आपण वेट अँड वॉच करूया, आपण शाळा चालू करायच्या नाहीत. हे आज परिपत्रक सुद्धा आपल्यासमोर आलेलं आहे. बरोबर आहे. महानगरपालिकेचं धोरण क्लिअर आहे. मला असं त्याच्याबद्दल काही वेगळं असं वाटत नाहीये. बरोबर आहे. प्रदीप पेशकरजी, एका बाजूला ही धोरणं जी आहेत महापालिकेपुरती असल्याचं संध्या दोशीजी यावेळेला सांगतात. मात्र राज्य सरकारनं आता संपूर्ण राज्यातल्या शाळांचा, त्या विद्यार्थ्यांचा विचार करणं किती आवश्यक आहे? खरं तर या सरकारला सांगायचं आहे की अहो महाराष्ट्राचं सरकार आहे, महानगरपालिकेपुरतं मर्यादित नाही आहे. इतक्या दिवस तुम्हाला शिवसेना म्हणजे फक्त महानगरपालिकेपुरती वाटत होती की काय? अहो हे महाराष्ट्राचं सरकार आहे. मुंबईतले विद्यार्थी पुढे राहिले 2 महिन्यांच्या अभ्यासक्रमातून आणि बाकीच्या मागे राहिले, असं चालणार नाही. बरोबर आहे. एकत्रित धोरण ठरवलं पाहिजे. महापालिकेचं धोरण क्लिअर आहे म्हणजे महापालिका स्वतंत्र विचार करते आणि मंत्री महोदय स्वतंत्र विचार करतात. ही काय पद्धत आहे? मला हे सांगा की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या कोरोना टेस्ट झालेल्या आहेत का? त्यांना सांगितलंय का? आणि संमती कशी देणार पालक? तुमच्या मुलाला कोरोना झाला तर चालेल असं म्हणून कोणी संमती देईल? तुम्ही काळजी काय घेणार हे माहिती नाही. सगळ्यात महत्वाचा विषय जे यामध्ये असा आहे की स्थानिक लोकल गव्हर्नमेंटवर हे सोडलेलं आहे, म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, की खर्च करायचा कोणी त्या सॅनिटायझेशनचा, त्यानंतर मास्कचा, त्यानंतर तुमच्या टेम्परेचर गनचा. आणि हे सुद्धा मुख्याध्यापकांना क्लिअर नाही, संस्था चालकांना ते क्लिअर नाही आणि हे स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोडलंय म्हणून सांगायचं. मग किती मोठा समन्वयाचा अभाव आहे हा मला सांगा. बरोबर आहे. समन्वयाचा अभाव आहे असं आपण सातत्यानं म्हणतात. बच्चू कडूजी आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. बच्चू कडूजी, प्रदीप पेशकर आहेत भाजपचे प्रवक्ते आणि त्यांचं म्हणणं आहे की राज्याच्या सरकारमध्ये जो आहे तो कुठेतरी समन्वय कमी पडतोय आणि त्याच कारणामुळे अशा प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत की काय? बरं, समन्वय कमी पडत असेल तर विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत जायचं असेल तर त्यांची जबाबदारी कोण घेणार? बरं, संध्या दोशीजींनी सांगितलं की महापालिका शिक्षण समितीच्या अध्यक्ष आहेत. महापालिकेचं म्हणजे मुंबई महापालिकेचं धोरण जरी एका बाजूला या संदर्भातलं पूर्णपणे क्लिअर असलं तरी देखील आपल्याला राज्यासंदर्भातलं धोरण जे आहे ते निश्चित करणं गरजेचं आहे. कारण फक्त त्या ठिकाणी येणाऱ्या शिक्षकांची कोरोना टेस्ट करून चालणार नाही. विद्यार्थ्यांचं काय? विद्यार्थी येणारा जर बाहेरून कोरोना घेऊन येणार असेल, त्याचा संसर्ग होणार असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? कारण जसं आपण मगाशी एक महत्त्वाचं उदाहरण पाहिलं की उर्दू शाळेतील असलेले जे शिक्षक आहे ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आणि त्यानंतर पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल हे खूप विचारपूर्वक टाकावं लागेल आणि समन्वय जो आहे तो घडवून आणावा लागणार आहे. बच्चू कडूजी, काय झालंय, कोरोना हा निश्चित नाहीये, अनिश्चित आहे.
आता हे साधी गोष्ट आहे. पुन्हा याच्यातलं मला सांगावं का कोरोना असा येणार, इतक्या तारखेला येणार, या बाजूला येणार, दिल्लीवरून येणार आणि तो काही नागपूरवरून येणार आणि तो कुठेतरी अमरावतीला थांबणार, असं काही आहे का? कोरोनाची अनिश्चितता आहे. आपण प्रयत्न करत होतो का दिवाळीच्या अगोदर शाळा सुरू करायची का, ऑगस्टला सुरू करता येईल का? आपण टप्प्याटप्प्यानं विचार करत होतो का कुठेतरी कोरोनाची लाट थांबेल, कारण अनिश्चित आहे. तुम्ही तरी सांगू शकता का याच्यात का या तारखेला हा कोरोना राहणार नाही, असं कोणी चांगला ज्योतिषकार असत तर आम्हाला सांगितलं तर त्याच्यात निश्चित स्वरूप प्राप्त होईल. त्या साध्या गोष्टी आहेत. बरं, नक्कीच. राजकारणाचा पण विषय बच्चू नाहीये. कडूजी, तुम्ही म्हणताय ते अगदी मान्य आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या पालकांकडून जेव्हा लिहून घेतलं जातं, हमीपत्र घेतलं जातं, त्यावेळेला विद्यार्थ्यांची हमी कोण घेणार? त्या विद्यार्थ्याचे आम्ही आपणच घेणार. तुम्ही लक्षात घ्या, जून याच्यासाठी जून मध्ये काही आपण तुम्ही तुमच्या जबाबदारीनं पाठवा, हा, त्याची जबाबदारी देणं काही आपण सक्ती करत नाहीये. आपण ऑनलाईन शिक्षण चालू राहत आहे आणि इकडे तुमचा फिजिकल एज्युकेशन पण चालू राहील. बरं. आता थोडी जबाबदारी उद्या त्या पालकांच्या संमती असली पाहिजे. आपण हमी घेत नाही, संमती घेतोय. त्याचा कुठल्याही याचाला आपण वाईट प्रचार करायचा. कोरोनामध्ये सुद्धा आपण जर राजकारण करत असत तर मग ते संदेश चांगला जाणार नाही, जनतेमध्ये अधिक भीती वाढत. तुम्ही एक लक्षात घ्या, तर अनिश्चित असल्यामुळे हे प्रॉब्लेम आहे. कोरोनाची तारीख आणि त्याचा डेट जर तुम्ही सांगितलं का या तारखेला संपणार, मग आपण निश्चित धोरण चांगलं आणि त्याच्यात कुठलाही अनिश्चितता राहणार नाही. हे अनिश्चित बरं, आहे. बच्चू कडूजी, आपण म्हणताय की कोरोनावरून राजकारण केलं जात आहे. कोण करताय राजकारण? तर राजकारण मी माझं ते आता बोलणार समन्वय नाही. समन्वय काय नाही. आमच्या वर्षातही गायकवाडने प्रत्येक उपसचिवांसोबत बैठकी घेतल्या, अधिकाऱ्यांसोबत बैठकी घेतल्या, मुख्यमंत्री महोदयांनी आमच्यासोबत 4 बैठकी या 2 महिन्यात आपल्या झाल्या. हा सगळा समन्वय काय होतंय का इथून 15 दिवस अगोदर असं वाटायचं आता हे दुसरी लाट भारतामध्ये कमी प्रमाणात येणार, जास्त येणार नाही, शक्यता अशी होती. आणि मग अशा वेळेस आपली तयारी एक तारीख देऊन तयारी सुरू करू. म्हणजे उद्या जर हे लाट आली असती तर तुम्ही काय म्हटलं असतं, पण लाट तर आली नाही, तुम्ही काय सुरू केलं नाही, आता सुरू केली लाट आली. हे आपण लक्षात घ्या. हा असमन्वयाचं कारण नाही आहे. आपण सगळी व्यवस्था केली आहे, मास्क पासून सॅनिटायझर सगळ्या व्यवस्था. बरं. वेळ पडली तर विद्यार्थ्यांचं सुद्धा आपल्याला आपण 75% शिक्षकांच्या तपासण्या झाल्या. वेळ पडली आपल्याला वाटलं किती विद्यार्थी येणार, 2 विद्यार्थी पाठवणार, एकदा निश्चित झालं का त्याच्या तपासणी आपण वेळेवर करता येईल. एक बरं. दिवसानंतर लगेच निश्चित झालं. बरं, प्रदीप पेशकरजी, तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाचं. मात्र दुसरीकडे ज्यावेळेला माझं कुटुंब माझी जबाबदारी असं मुख्यमंत्री सांगतात, त्यावेळेला हे विद्यार्थी, हे पालक, या शाळा ही देखील कुटुंब प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची देखील जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांनी खास करून लक्ष घालावं का यात? आज राज्यमंत्री स्वतः जे आहेत बच्चू कडूजी, ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशेषच्या माध्यमातून ही चर्चा करण्यासाठी, आणि या ठिकाणीच हा समन्वय होणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरीकडे जी समस्या येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकते तिला रोखण्यासाठीचे प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. प्रदीप पेशकरजी, राजकारण नको आहे असं बच्चू कडूजी म्हणतात. नाही, यामध्ये राजकारण हा शब्द झाला, यांना दुसरं काही सुचत नाहीये. हा. पहिली गोष्ट अशी आहे की आता मी तुम्हाला इथल्या इथं दाखवतो. आता मंत्री महोदय काय म्हणाले की दुसरी लाट आपल्याकडे फारशी येणार नाही. हा. आणि 2 दिवसापूर्वी आपले आरोग्यमंत्री टोपे साहेबांनी सांगितलं की दुसऱ्या लाटेसाठी सज्ज हा. राहा. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये पत्रक काढलेलं आहे दुसऱ्या लाटेसाठी काय करायचं. यामुळे जनता घाबरलेली आहे. दिवाळीच्या काळामध्ये कुठेही फोर्सफुल अंमलबजावणी सोशल डिस्टन्सिंगचं झालं नाही. प्रशासन रस्त्यावर दिसलं का मला सांगा बरं, कुठे प्रशासन दिसलं? सोशल डिस्टन्सिंग पाळा. नुसतं अनाउन्समेंट केल्याने होणार नाही, कठोर पावलं उचलली पाहिजेत त्या ठिकाणी. या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही प्रकारचं मास्क घालत नाही आहेत लोक, किती गर्दी करतायत, कुठे आहे. नुसतं कागदावर सांगून होणार नाही. आता आम्ही आरोग्यमंत्र्याचं खरं मानायचं का शिक्षण मंत्र्याचं खरं मानायचं? आम्ही जबाबदारी घेऊ म्हणजे काय करणार? या ठिकाणी बेड सुद्धा मिळाले नव्हते. मागच्या 2 महिन्यापूर्वीच्या परिस्थिती आपण आठवली तर लहान मुलांची रिस्क तर कोणीच घेऊ शकणार नाही या बाबतीमध्ये. बरोबर. समन्वय त्यांना तर प्रशासनाने सगळं केलंय असं म्हणायचं होतं, बैठका घेतल्या, पण आतापर्यंत सगळ्या शिक्षकांचं टेस्टिंग का बरं झालं नाही? प्रत्येक ठिकाणी एवढी गर्दी का बरं आहे शिक्षकांची टेस्टिंग करण्यासाठी? आणि नंतर असं लक्षात आलं की एकाच सेंटरवर केल्यानंतर आता इतके सेंटर करावे लागतील. एवढं साधं नियोजन नाहीये आणि समन्वय आहे म्हणून सांगायचं. याच्यात राजकारण नाहीये. आम्ही त्या ठिकाणी भोगलेलं आहे. जनता हे सगळं भोगते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे फील्डवर होते प्रत्येक ठिकाणी. परंतु सरकारचं काही कर्तव्य आहे का नाही? सरकारच्या कर्तव्यातून बच्चू किमान कडूजी. शिक्षकांच्या टेस्टिंग तर केल्या पाहिजेत वेळेत. 2 दिवसावर शाळा उघडायची वेळ आली परंतु अजूनही टेस्टिंग पूर्ण नाही आहे. बच्चू कडूजी, ऐकायला नाही आलं त्यांनी काय म्हटलं ते आवाज.
प्रदीप पेशकरांचं असं म्हणणं आहे की अजूनपर्यंत शाळा सुरू होत आलेल्या असताना लगोलग जे आहे शिक्षकांच्या चाचण्या या पूर्ण झालेल्या नाही आहे. दुसरीकडे राज्यामध्ये ज्यावेळेला दिवाळी सण सुरू होता त्यावेळेला फक्त अंमलबजावणी जी कडकपणे नियमांची व्हायला हवी होती ती होताना दिसून आलेली नाही आहे आणि ढिलाई त्या ठिकाणी पाहायला मिळाली, असं प्रदीप पेशकर यांचं म्हणणं आहे. बोला बच्चू कडूजी. अर्धवट माहितीवरून बोलतात माहिती लक्षात घ्या. आता 75% शिक्षकांची तपासणी आहे, 2 दिवस अजून बाकी आहे. उरलेले 25% आपली पूर्ण तपासणी केल्यावरच ते शाळेत आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग कडक कारवाई दिवाळी आपण सगळ्या पद्धतीने आहे. तर सगळ्याच गोष्टी यांना सांगता येईल आपल्याला म्हणजे तिला सांगा लागत हे कडक कारवाई केली तसंच केलं असं केलं असं नाही होत असते ना. काही सगळ्याच गोष्टी काही आपल्याला प्रशिक्षित करून नाही चालत. त्यांचं काम आहे विरोधी पक्षात त्यांनी ते भूमिका बजावणं हे त्यांचं कर्तव्य आहे. तशा पद्धतीनं हवेतला आरोप करायचे हा त्यांचा भाग आहे. पण कारवाईच केली नाही काहीच केलं नाही पण त्या उगाच आपण सांगतो का सगळ्या शाळा 9वी 10वी 11वी 12वी त्या 4 वर्गाच्या आपण प्रयत्न करतोय हे सगळ्या व्यवस्थित झाल्यावर जर आपली व्यवस्था कमी पडत किंवा त्याची व्यवस्था नाही झाली तर ते थांबवता येईल ना. 2 दिवसानं करू 4 दिवसानं करू आपण प्रयत्न करतोय का शाळा सुरू करत आहोत. आणि मग ह्या शाळा सुरू करताना तिथे आपली व्यवस्था वाटली एखाद्या विभागात कमी आहे एखाद्या गावात कमी आहे त्याच्या तालुक्यात कमी आहे तिथे काही घाई करणार नाही आपण लगेच तिथे गेलो पाहिजे. आपण लक्षात घ्या का हा कोरोना जे आहे ते काही याच्यात सगळं आलबेल आहे किंवा सगळं व्यवस्थित होईल अशा पद्धतीने शत्रू अतिशय सूक्ष्म आहे, तो न दिसणारा आहे. बरोबर आहे. त्या पद्धतीने आपण समोर जायचं त्याचा ट्रॅक दिसला नाही तिथं असा सीमेवरचा शत्रू दिसतो बाबा आता गुढी मार असं नाही होत. नक्की सावधानता बाळगणं आणि दिलेल्या नियमांचं कडक पालन करणं एवढंच सध्या आपल्या हातात आहे. बच्चू कडूजी, आपल्याकडे मी पुन्हा एकदा येणार आहे. डॉक्टर अविनाश भोंडवेंकडे जाऊयात. डॉक्टर अविनाश भोंडवेजी, शिक्षकांची फक्त कोरोना चाचणी करणं हे कोरोना रोखण्यासाठी पुरेसं आहे का जर शाळेमध्ये विद्यार्थी जाणार असतील तर? कारण विद्यार्थ्यांचा ट्रान्सपोर्ट मोड काय असेल, त्या ठिकाणी गेल्यानंतर विद्यार्थी नेमकं काय करतात, फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करणं किंवा त्या ठिकाणी मास्क वापरले जाणार आहेत का, शाळा सॅनिटाईज करण्यात आलेल्या आहेत का, असे एक ना अनेक प्रश्न आहेत. डॉक्टर अविनाश भोंडवेजी, फक्त शिक्षकांची होणारी कोरोना चाचणी, कोरोनाची येणारी दुसरी लाट रोखण्यासाठी पुरेशी आहे का? अगदी बरोबर आहे. एक सर्वात प्रथम म्हणजे फक्त शिक्षकांची तपासणी करून चालणार नाही आणि विद्यार्थ्यांची सुद्धा नुसती तपासणी करून चालणार नाही. एक लक्षात घ्या की शिक्षकांची केली आपण, अगदी विद्यार्थ्यांची पण तपासणी करून घेतली आणि त्यांना शाळेत प्रवेश दिला. पण याचा अर्थ त्यांना त्या पुढच्या काळामध्ये, शाळा काही आपल्याला 1 दिवसासाठी नाही आहे की रेल्वेमध्ये प्रवास करायचा आहे किंवा विमानातून प्रवास करायचा आहे. पुढं काही महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिने शाळा चालू ठेवायची आहे. तर या काळामध्ये ही मुलं त्यांची कशी काळजी घेणार हे महत्वाचं आहे. त्या काळातही ते इन्फेक्ट होऊ शकतं. आपण किती वेळा चाचणी करू शकतो. दुसरी गोष्ट एक लक्षात द्या की हा जो कोरोनाचा विकार आहे किंवा आजार आहे हा एक वैद्यकीय आजार आहे. त्याच्यामुळे शाळा सुरू कराव्यात की नाही हे तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निर्णय दिल्यानंतर हा शिक्षण खात्याने निर्णय घ्यायला हवा होता. त्याही पुढची गोष्ट मी अशी सांगेन की आता आपल्या महापालिकेच्या प्रमुख असं म्हणाल्या की आम्ही शाळा डिसइन्फेक्ट करून घेतल्यात. एक लक्षात ठेवा, हे अगदी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य खात्याने सुद्धा कबूल केलेलं आहे, सांगितलेलं आहे की कुठल्याही ठिकाणी ज्या वेळेला पॉझिटिव्ह केस निघते त्या घराचं किंवा त्या क्वारंटाईन सेंटरचं तुम्ही डिसइन्फेक्शन एकदा करून घेतलं तर जास्तीत जास्त 70% भागच तो डिसइन्फेक्ट होतो. बाकीचा अनेक तरी त्या जागेमधून तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळं पूर्णपणे डिसइन्फेक्ट होणार नाही. तर ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी नियम पाळणार नाहीत ह्या गोष्टी तर सगळ्या ऑब्व्हियसच आहेत. मास्क घालतील की नाही, जिथं गणवेश घालण्यासाठी आपल्याला सक्ती करावी लागते तिथं मास्क घालतील की नाही हाही एक प्रश्न आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र हा सुद्धा भारतासारखा विविधतेने नटलेला देश आहे, प्रदेश आहे. इथं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्याप्रमाणे त्या भागातली परिस्थिती बघून त्याप्रमाणे आपल्याला शाळा सुरू करायला हरकत नव्हती. पण तसं न करता एक सरसकट निर्णय घेणं हे फारसं योग्य दिसणार नाही. मला आठवतंय ज्या वेळेला जूनमध्ये अनलॉक सुरू झालं त्यावेळेला ग्रीन झोन, रेड झोन, ऑरेंज झोन असे झोन केले होते. आणि ज्या भागामध्ये ग्रीन झोन आहे जिथं हे नाही तिथं प्रवासाला किंवा उद्योगधंद्यांना परवानगी दिली होती. तेच धोरण इथं का नाही राबवलं?
त्याच पद्धतीने ते अगदी योग्य धोरण होतं की जिथं कमी आहे तिथं शाळा सुरू करा, जिथं अजूनही पुन्हा पुन्हा इन्फेक्शन आहे, जिथं रुग्णांची संख्या वाढतीये अशा ठिकाणी हे करा. जिथं शहरांमध्ये आपल्याला जिथं ऑनलाईन शिक्षण देणं शक्य आहे तिथं ऑनलाईनच चालू ठेवा. जिथं ग्रामीण भागामध्ये किंवा जिथं विद्यार्थ्यांना हे सुविधा नाही आहेत, इंटरनेट नाही किंवा मोबाईल किंवा ह्याचं सेवा नाही, अशा ठिकाणी तिथं फिजिकल घ्या की जिथं ग्रीन झोन आहे. अशा पद्धतीने थोडा याच्यामध्ये सखोल चिंतन करून, सखोल विचार करून जर आपण हे धोरण राबवलं असतं तर ते नक्कीच आपल्याला शाळा सुरू करण्याबद्दल योग्य धोरण हे केलं असतं. सब घोडे 12% असं शैक्षणिक धोरण आपल्याला निदान या वैद्यकीय आजाराबाबतीत तरी राबवणं चुकीचं ठरेल असं मला स्वतःला वाटतं. बरोबर आहे. ही चर्चा जी आहे ती आपल्या या सर्व मान्यवरांबरोबर अशाच प्रकारे सुरू राहील. आणि आज आपण लोकशाही विशेषमध्ये चर्चा करतोय दुसरी लाट, आणि दुसरीकडे ज्यावेळेला शाळा प्रशासन काही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना दिसते. शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना जर तुम्ही पाठवणार असाल तर त्याची जबाबदारी ही पालकांना लिहून द्यावी लागणार आहे. हमी पत्र या संदर्भातलं जे ते शाळा प्रशासनाला द्यावं लागणार आहे. दुसरीकडे शिक्षकांच्या सुरू असलेल्या ज्या कोरोना चाचण्या आहेत त्या आणखी 2 दिवसामध्ये वाढवल्या जातील. मात्र यावरून कोरोनाची लाट थांबवण्यामध्ये आपण यशस्वी होणार आहोत का? विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय, विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं काय, त्यांच्या आरोग्याचं काय, याच महत्त्वाच्या विषयावरती सर्व मान्यवरांबरोबर चर्चा सुरू राहील छोट्याशा ब्रेकनंतर. अरे मेरी बात मानो और अपनी फैक्ट्री के अंदर किचन चालू करवा लो, उससे वर्कर्स को खाना भी अच्छा मिलेगा। अरे गौतम भाई, किचन चलाना बहुत झंझट का काम है। राजेश भाई, मंगलम क्लाउड किचन वालों ने हम इंडस्ट्री वालों की प्रॉब्लम काफी हद तक सॉल्व कर दी। घर जैसा स्वादिष्ट खाना देते हैं और पैकेट के अंदर उपलब्ध कराते हैं किफायती दामों में। आज ही अपनी कैंटीन शुरू करता हूँ मंगलम के खाने के साथ। मंगलम, हमारी संस्कृति हमारा स्वाद, उच्चतम मटेरियल से बना स्वच्छ हाइजीनिक स्वादिष्ट खाना। अ यूनिट ऑफ गादिया ग्रुप्स। अन्न सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा। फ्रँचायझी के लिए इन नंबर पर संपर्क करें। नम्मा होमिओपॅथी या विशेष कार्यक्रमात भेटूया डॉक्टर संतोष यांना. विषय आर्थरायटिस. पहा दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता फक्त लोकशाहीवर. ब्रेकनंतर आपण पाहताय लोकशाही विशेष, आणि आजचा विषय आहे दुसरी लाट. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत IMA महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे, भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकर, महापालिका शिक्षण समितीच्या अध्यक्ष संध्या दोशी आणि राज्यमंत्री बच्चू कडू देखील आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सामील झालेले आहेत. चर्चा आपण पुढच्या टप्प्याकडे नेतोय. प्रदीप पेशकरजी यांच्यापासून सुरुवात करूयात. प्रदीप पेशकरजी, शाळा या क्षणाला सुरू करण्याचा निर्णय कितपत योग्य ठरू शकतोय? या संदर्भात जसं आपण मगाशी म्हणालो होतो, पुनर्विचार करणं आवश्यक आहे का? त्याचप्रमाणे सरकारनं आणखी काही पावलं उचलणं आवश्यक आहे. डॉक्टर अविनाश भोंडवेजींना आपण जसं विचारलं की फक्त शिक्षकांच्या या ठिकाणी टेस्ट करून चालणार आहे का? वारंवार त्या ठिकाणी सॅनिटायझेशन होणं, फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन होणं, याशा एक ना अनेक गोष्टींचं काटेकोरपणे पालन झालं तरच विद्यार्थी आणि त्यांची हमी ही आपल्याला सगळ्यांना घेता येणं शक्य होणार आहे. प्रदीप पेशकरजी. शिक्षण हे खंडित होता कामा नये. खूप विद्यार्थी पण कंटाळले आहेत, हे पण नक्की आहे. परंतु मी जे मगापासून म्हणतोय की समन्वय किंवा सायंटिफिक अप्रोच टुवर्ड्स अनलॉक हा याचा अभाव आहे. त्यांनी विश्वासात सगळ्या स्टेक होल्डर्सना घेतलं पाहिजे की शाळेच्या अडचणी काय आहेत, संस्थेच्या अडचणी काय आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं तसं वैद्यकीय क्षेत्र म्हणजे डॉक्टरमधले एक्सपर्ट तर सोडा, आपले जे आरोग्यमंत्री आहेत त्यांचंच वेगळं मत आहे. कारण का तर लॅब दुसरी येईल त्यासाठी तयारीत राहा म्हणून सांगितलेलं आहे. अशा सगळ्याच बाजूनी समन्वय, परत एकदा समन्वयावर विषय येतो, परंतु सायंटिफिक प्रोसिजर आपल्याला डिझाईन केली पाहिजे. त्याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणून त्याची तयारी, इम्प्लिमेंटेशन ज्या ज्या शाळांना हे करता येणं शक्य आहे त्यांच्याकडून तुम्ही संमतीपत्र घ्या आणि त्या ग्रीन झोन, ऑरेंज झोन प्रमाणे करा. अशा प्रकारचं सजेशन खूप चांगलं आहे डॉक्टरांचं, असं केलं पाहिजे. परंतु सगळ्या ठिकाणी एकच पद्धतीने करणं हे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं आहे असं मला वाटतं. शिक्षकांच्या बाबतीतही तेच आहे. त्यामुळे मला वाटतं की ऑनलाईन शिक्षण हे चालू ठेवलं पाहिजे. परंतु सगळ्यात मोठा मुद्दा यातला आपण विसरतोय, 9वी ते 12वी असं आपण सांगितलं. 11वीचे प्रवेशच झालेले नाही आहेत. विद्यार्थ्यांना माहितीच नाही कुठल्या कॉलेजमध्ये जायचं आहे.
आणि कसं काय ऍडमिशन घ्यायचं, कुठल्या वर्गात बसायचं, मग हे तर क्लिअर करायला पाहिजे की 11वी फक्त ऑनलाईन होईल, सरकारच्या वतीने होईल. हे काय करायचं काय? 11वीच्या विद्यार्थ्यांचा बच्चू कडू सरांना माझा प्रश्न आहे की 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी काय सूचना आहे आपली आज? बच्चू कडूजी. बच्चू कडूजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा येतोय आवाज. हा, प्रदीप पेशकरांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. 11वीच्या विद्यार्थ्यांचे साधे प्रवेशही झालेले नसताना काही मास्टर प्लॅन तरी तयार आहे का आपला सगळा मास्टर प्लॅन तयार आहे. कसं आहे, प्रत्येक गोष्टी नाही सांगता येत. आपण प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला समिती झाली, समिती गट शिक्षण अधिकारी आहे, तिथले मुख्याध्यापक आहे, ज्या शाळेत आपण सुरू करायचं आहे त्या शाळेची सगळी पाहणी झालेली आहे. कशा पद्धतीनं विद्यार्थी बसणार हे सगळं व्यवस्थित सगळा प्लॅन झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठेही आपण कमी नाही आहे. किती अंतरावर विद्यार्थी बसन, किती विद्यार्थी एका खोलीत बसणार, त्या सगळं तंतोतंत बारीक, म्हणजे मी सांगतोय का परिंदा पण पर मारू शकणार नाही अशी एक चांगली व्यवस्था आपण केलेली आहे. आता फक्त कोरोनाची भीती आहे. तुम्ही सांगा, आपण व्यवस्था सगळी चांगली केली. आपण व्यवस्था केव्हा केली? इथून 15 ते 20 दिवस अगोदर केली. आता 15 ते 20 दिवसची व्यवस्था काय होती देशामध्ये आणि आता काय व्यवस्था आहे हे लक्षात घ्या. आपण, तुम्ही म्हणणं हे बरोबर आहे. माझ्या 2 गोष्टीला तुमचं सहमत आहे का विद्यार्थ्यांची तपासणी करून घेतली पाहिजे का, तर मला पर्सनल वाटतं करून घ्यायला काही हरकत नाही. दुसरं, या बाबतीत जर हा कोप असाच वाढला तर पुनर्विचार करायची वेळ येईल का? आता प्रत्येक देशामध्ये असंच झालं. शाळा सुरू केल्या, शाळा सुरू करून पाहिल्या आणि मग काही त्या विद्यार्थ्यांना त्याची लागण झाली, त्याचे परिणाम दिसायला लागले, पुन्हा शाळा बंद केल्या. त्या भाजपच्या राज्यातही तेच झालं, इतर देशातही तेच झालं. हा प्रयोग करून पाहिला, उद्या आपण प्रयोगच केला नाही तर अडचणीचा विषय असू शकतं. सगळ्या इकडे झालंय, कुठे झालं नाही. MP मध्ये पण भाजपचं राज्य आहे, तिथे पण असा पद्धतीनं सुरू केल्यानंतर बंद झालं. आपण हे लक्षात घ्या का आपण तयारी करून ठेवतो आहे. आता उद्या जर प्रकोप वाढला तर जीव महत्त्वाचा आहे, शाळा महत्त्वाची नाही, हे लक्षात घ्या. आपण इथं ठाम आहोत का विद्यार्थ्यांना कुठली इजा न होता शाळा सुरू राहिल्या करता आल्या, त्या सुरू ठेवता आल्या तर आपण करू, नाही तर नाही करू. पण त्याचं सगळं सूक्ष्म नियोजन प्रत्येक शाळेच्या बाबतीत आमचा गट शिक्षण अधिकारी तिथे किमान 2 ते 3 वेळा जाऊन आलेला आहे. त्याची सगळी तपासणी करून आलेली आहे. सगळी व्यवस्था झालेली आहे. कारण आपण 4च वर्ग सुरू करतो आहे, पूर्ण शाळा सुरू करत नाही. 11वीचा काय? 11वीचा बच्चू कडूजी, ज्या प्रकारे तुम्ही म्हणतात की सूक्ष्म नियोजन जे ते करण्यात आलेलं आहे, प्रदीप पेशकरजी उपस्थित करतात पुन्हा एकदा प्रश्न, 11वी प्रवेशाचं काय? 11वीच्या प्रवेशाच्या बाबत मला वाटतं मंत्री महोदय आता उद्या का परवा काहीतरी मीटिंग फायनल निर्णय घेणार आहे. मला ते माहिती नाही, कारण राज्यमंत्र्याकडे काही सगळेच फाईल आमच्याकडे येत नाही. माली अडचण अशी आहे कमी आपण पाहतो का सगळ्या गोष्टीचं उत्तर राज्यमंत्री देऊ शकत नाही, कारण सगळ्या फाईल माझ्याकडे येत नाही. काही गोष्टी आता तुमच्याकडे चर्चेला आलो तर मी माहिती घेऊन आलेलो. आपण यावेळेला जाऊयात. संध्या दोशीजी, महापालिकेपुरती जो महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे महापालिका शिक्षण समितीनं, तो निर्णय कशा प्रकारचा आहे? तुमचा मास्टर प्लॅन कशाचा आहे? म्हणजे राज्यात जर इतर ठिकाणी जसं बच्चू कडूजी म्हणाले की नियोजन आपलं झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं सूक्ष्म नियोजन झालेलं आहे, सूक्ष्म नियोजनाच्या पार्श्वभूमीवरती मला आपल्याला विचारायचं आहे, जशा प्रकारे शिक्षकांना काळजी घेणं आवश्यक आहे, शाळा प्रशासनाला काळजी घेणं आवश्यक आहे, पालकांनाही काळजी घेणं आवश्यक होणार आहे. कारण ज्याला विद्यार्थी घरातून बाहेर जातोय, जर त्याला कोरोनाची लागण झाली, जी होऊ नये ती झाली तर मात्र संपूर्ण कुटुंब देखील त्याला बळी पडू शकतं. संध्या दोशीजी, काय काय आणि कुठल्या कुठल्या गोष्टींचं नियोजन अगदी थोडक्यात सांगा, जेणेकरून राज्यातही त्याच नियोजनाचा फायदा इतर शाळांना देखील घेता येईल, पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही घेता येईल. संध्याजी, मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेने शाळेचं धोरण जर दुसरी लाट आपण जे आता हा उल्लेख करतोय. हॅलो, हा बोला, मला आवाज येतोय संध्याजी आपला. दुसरी लाटेचा जो आपण उल्लेख करतो आहे, तर मला असं वाटतं की लाट ही सांगून येणार नाहीये, पहिली गोष्ट. आणि आज आयुक्तांनी जे निवेदन केलेलं आहे आपल्याला की 31 डिसेंबर पर्यंत कोणत्याही खाजगी शाळा किंवा महानगरपालिका शाळा ह्या आपण सुरू ठेवायच्या नाही आहेत. हे जे हॅलो संध्याजी, मला आवाज आपला स्पष्टपणे येतोय, आपण सलग बोला. हा, तर मला असं वाटतं की आपण जे निर्णय आयुक्तांनी घेतलेला आहे तो परफेक्ट आहे. जर आपली महानगरपालिकेची पूर्ण तयारी 2 दिवसानंतर जरी शाळा चालू करायची होती, म्हणजे
नोव्हेंबरला आपल्या शाळा चालू करायचं हे 15 दिवसा अगोदरच डिक्लेअर झालं होतं. त्याच्या अगोदर आपल्या RT PCR ज्या टेस्ट आहेत कोरोनाची, त्या टेस्टच्या संदर्भात पण शिक्षकांच्या टेस्टसाठी बरेच ठिकाणी आपण असे स्पेशल सेंटर आपण उघडले होते, आरोग्य केंद्र उघडले होते की त्या ठिकाणी जाऊन शिक्षकांनी सगळी टेस्टिंग करायची आहे. लहान मुलांच्या बाबतीत पण तेच होतं की मुलांच्या बाबतीत पण टेस्ट करून त्यांची पूर्णपणे काळजी घेण्याचं धोरण महानगरपालिकेने आखलं होतं आणि महानगरपालिकेची पूर्ण तयारी आहे की 2 दिवसांनी जरी शाळा चालू करायची. मी थोड्या अगोदरच त्याच्या अगोदर बोलली की जवळजवळ 5600 आपल्या पॅरेंट्सचे ह्या लोकांचे सगळ्यांचे संमतीपत्रक सुद्धा आपल्याकडे आलेले आहे. बरं, नक्कीच संध्याजी. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या मुलांची काळजी महानगरपालिका पूर्णपणे घेणार, हे त्यांना पूर्णपणे माहिती आहे की महानगरपालिका असंच वाऱ्यावर आपल्याला टाकणार नाहीये. पण खाजगी शाळेत सुद्धा एकमताने निर्णय त्यांचा पास होता. आणि मला असं वाटतं मुंबईमध्ये मार्च पासून जेव्हा आपल्याला लॉकडाऊन चालू झालं, पहिलं लॉकडाऊन पासून जी लाट आपली पहिली चालू झाली, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी जो कंट्रोल केला आणि आत्ताची सिच्युएशन अशी आहे की मुंबईमधली परिस्थिती खूप वेगळी आहे आणि कंट्रोलमध्ये होती. पण आपण पूर्व काळजी घेण्यासाठी म्हणून हा निर्णय आपल्या प्रशासनाने. बरोबर आहे संध्याजी, मला आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. अगदी 1 मिनिटाचा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. मला डॉक्टर अविनाश भोंडवेजी आणि बच्चू कडूजी यांच्याकडे देखील जायचं. त्यामुळे डॉक्टर अविनाश भोंडवेजी, अगदी मला थोडक्यात तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे की या कालावधीमध्ये पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या, अगदी थोडक्यात, कारण मला बच्चू कडूजींकडे देखील जायचं. येस, मी 2च वाक्यात सांगेन की प्रत्येक माणसाचा जीव महत्वाचा असतो. लहान मुलांचा आणि युवकांचा जीव हा सर्वात जास्ती महत्वाचा असतो. ज्या वेळेला माझ्या राज्यामध्ये एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची लागण होणार नाही, त्याला त्याची बाधा होणार नाही याची खात्री झाल्याशिवाय शाळा उघडू नयेत. आपण नेहमी सांगत असतो की कोरोना नंतरचं जीवन हे आपलं न्यू नॉर्मल असतं. त्या पद्धतीने न्यू नॉर्मल पद्धतीने आपल्याला शैक्षणिक धोरण हे करून ऑनलाईन पद्धतीने जोपर्यंत पूर्ण कोरोना नाहीसा होत नाही तोपर्यंत हे करावं. त्यानंतर सर्व लसीकरण करूनच विद्यार्थ्यांच्या शाळांचे प्रवेश करावे. नक्कीच. बच्चू कडूजी, मी आपल्याकडे येतो. बच्चू कडूजी, जो विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला होता की आमच्याकडनं हमीपत्र घेतलं जात आहे, मात्र हाच संभ्रम दूर करण्यासाठी आज आपण लोकशाही विशेषच्या माध्यमातून ही चर्चा आयोजित केलेली होती. बच्चू कडूजी, अगदी थोडक्यात, पालक असतील, शिक्षक असतील आणि विद्यार्थी असतील, त्यांना आज लोकशाही विशेषच्या माध्यमातून काय आवाहन करू इच्छिता, अगदी थोडक्यात? बच्चू कडूजी. सगळ्यांनी बिलकुल संभ्रमात राहू नये. आम्ही तुमच्या सोबत आहोत. कुठल्याही प्रकारचा विद्यार्थ्यांना इजा होणार नाही, त्यांचं आरोग्य अडचणीत येणार नाही याची सगळी दक्षता घेतल्या जाईल आणि सगळी दक्षता घेऊन मागं सुद्धा घेतल्या जाणार. आपण निश्चित राहा, आपल्या सोबत राहील. शिक्षणापेक्षा जिंदगी महत्वाचं आहे, आयुष्य महत्वाचं आहे आणि पहिले आयुष्य आणि मग शिक्षण अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही निश्चित घेऊ. कुठल्याही काही असलं तर आम्हाला सांगा, संपर्कात राहा. आम्ही आपला भाऊ म्हणून, आपला एक कार्यकर्ता सेवक म्हणून आपल्या सोबत ठामपणे उभं राहणार. चिंताच राहावं. संमती आणि अधिक मान्य देऊ नये घेतलं असेल तर त्याची काळजी करायची काही कारवाई होणार नाही. ते त्या प्रोसिजर म्हणून कदाचित घेतल्या गेलं असेल, ते चुकीचं वाटत असेल तर तो सुद्धा निर्णय आपण मागू. नक्कीच. धन्यवाद बच्चू कडूजी, धन्यवाद संध्या दोशीजी, त्याचबरोबर धन्यवाद प्रदीप पेशकरजी आणि डॉक्टर अविनाश भोंडवेजी, आपण लोकशाही विशेषच्या आजच्या चर्चेमध्ये सामील झालात त्यासाठी. कोरोनाची येणारी दुसरी लाट जी आहे ती रोखायची असेल तर त्याची जबाबदारी आपल्याला सगळ्यांनाच घ्यावी लागणार आहे. ज्या प्रकारे आज स्वतः शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूजी ग्वाही देताना दिसतात की विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षक हे एकटे नाही आहेत, त्याचप्रमाणे असलेल्या सर्व परिस्थितीवरती एक माध्यम म्हणून लोकशाहीची देखील नजर ही सातत्यानं असेल. डॉक्टर अविनाश भोंडवेजींनी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या सूचना, त्यांचं देखील पालन केलं तर कोरोनाला आपण रोखण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. मात्र खऱ्या अर्थानं गरज आहे ती आपण एकमेकांची काळजी घेण्याची आणि सामाजिक सलोखा असेल किंवा या सर्व गोष्टी पाळण्याची. कारण दुसरी लाट किंवा जो आपल्या समोर असलेला शत्रू जो आपल्याला सगळ्यांना दिसत नाहीये तो कधीही आणि केव्हाही आपल्यापर्यंत येऊ शकतो याची जाण असणं अत्यंत आवश्यक आहे. तुर्तास वेळ झालेली आहे लोकशाही विशेषमध्ये इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.